नमस्कार शेतकरी बांधवांनो. आताच पहिल्याप्रमाणे राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना एकाच वेळी एखाद्या योजनेचे पैसे मिळत होते. पण आता सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 योजनांचे पैसे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. पीक विम्याची रक्कम येणार, नुकसान भरपाईची रक्कम येणार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा असे दोन्ही हप्ते येणार. म्हणजे एकट्या शेतकऱ्याला एकाच वेळी 20,000 ते 25,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कोणत्या जिल्ह्यांना किती कोटी मंजूर झाले, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, नमो शेतकरी कधी येणार आणि पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची आहेत, हे सर्व या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की ही तिन्ही योजना एकाच वेळी का दिल्या जात आहेत. तुम्हाला माहित आहे, खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे, काही शेतकऱ्यांची पेरणी होणे बाकी आहे. काही भागात पाऊस कमी असल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. या सगळ्यासाठी पैसे लागतात, बियाणे लागतात, खते लागतात, औषध फवारणी लागते आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे नाहीत. हेच दुखणे सरकारच्या लक्षात आले आणि म्हणूनच एकाच वेळी 3 योजनांचे पैसे द्यायचे असा निर्णय झाला. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. कोणताही मध्यस्थ नाही, कोणताही दलाल नाही, थेट खात्यात पैसे. आता बघा, या 3 योजनांमध्ये नक्की किती रुपये मिळणार ते समजून घ्या. पहिली योजना म्हणजे पीक विमा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20,000 ते 22,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे. हे पीक विम्याचे पैसे पिकानुसार आणि नुकसानीनुसार वेगवेगळे असतील. कोणाला 20,000 तर कोणाला 22,000 रुपये मिळतील. दुसरी योजना म्हणजे नुकसान भरपाई. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठी 17,000 ते 22,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. हेही पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यावर जमा होणार आहेत. तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. 9व्या आणि 10व्या हप्त्याचे मिळून 4,000 रुपये एकाच वेळी मिळणार आहेत. कारण हप्ता वाटपाला उशीर झाल्यामुळे सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार आहे. म्हणजे एकूण 3 योजना मिळून एका शेतकऱ्याला 25,000 ते 60,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सर्व पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे सांगितली आहेत. ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर कोणत्याही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुमचे नाव यादीतून वगळले जाईल. त्यामुळे ही 2 कामे आजच करा. पहिले काम म्हणजे ई-केवायसी. तुमची ई-केवायसी अपडेट आहे का हे आधी ई-केवायसी नसेल तर कोणत्याही योजनेचे पैसे येणार नाहीत. दुसरे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. जर लिंक नसेल तर आत्ताच बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या. आधार लिंक नसेल तर डीबीटीद्वारे पैसे येणार नाहीत. ही 2 कामे जर तुम्ही आधीच पूर्ण केली असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमचे पैसे येणारच आहेत. आता बघा नुकसान भरपाईच्या वाटपाची यादी. कोणत्या जिल्ह्यांसाठी किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते बघा. पहिला जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 48 कोटी 73 लाख रुपये मंजूर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 15,000 ते 22,000 रुपये मिळणार आहेत. यासोबत नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे असे मिळून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला एकाच वेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. दुसरा जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यासाठी 18 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले. धुळे जिल्ह्यातील 19,203 शेतकऱ्यांना 14,000 ते 18,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर जमा होतील. तिसरा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्वात मोठी रक्कम मंजूर झाली आहे. तब्बल 98 कोटी 45 लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. 52,628 शेतकऱ्यांना 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. चौथा जिल्हा सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 19,05,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. 42,322 शेतकऱ्यांना 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. 5वा जिल्हा पालघर. कोकणातील पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. कोकणातील 6च्या 6 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळतील. आता बघा मराठवाड्यातील जिल्ह्यांची परिस्थिती. धाराशिव जिल्ह्यासाठी 300 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि परभणी जिल्हा या 3 जिल्ह्यातील शेतकरी मात्र अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. या 3 जिल्ह्यांसाठी अजून पुरेशी रक्कम मंजूर झालेली नाही. हे शेतकरी अजूनही सरकारची वाट पाहत आहेत. तेथील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे. या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आता बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती तब्बल 302 महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. 35,580 हेक्टर क्षेत्रासाठी 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित विमा योजनेत सहभाग घेऊन पिकांचा विमा उतरवला होता. कमी तापमान आणि जास्त तापमान हे ट्रिगर लागू झाले असल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे पैसे देखील डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावरती जमा. आता बघा नमो शेतकरी योजनेची महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या 6 ते 7 दिवसांमध्ये 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात. त्यानंतर लवकरच 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील वितरित केले जातील. म्हणजे एकत्रित 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचं मिळणार आहेत. हप्ता वाटपाला जो उशीर झाला त्याबद्दल सरकारनं खेद व्यक्त केला आहे आणि उशिराची भरपाई करण्यासाठी लवकरात लवकर 2ही हप्ते देण्याचे सरकारनं मान्य केले आहे. जशी अधिकृत तारीख जाहीर होईल तसे आपण तुम्हाला सर्वात आधी सांगणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता एकूण चित्र काय आहे ते बघा. पीक विमा 20 ते 22,000 रुपये, नुकसान भरपाई 17 ते 22,000 रुपये, नमो शेतकरी 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये. हे सर्व एकत्र केले तर एका शेतकऱ्याला 25,000 ते 60,000 रुपयांपर्यंत रक्कम एकाच वेळी मिळू शकते. हे पैसे मिळाल्यावर बियाणे मिळतील, खते मिळतील, दुबार पेरणी करता येईल, कर्जाचा हप्ता फेडता येईल. या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती ही बातम्या, विविध शासन निर्णय आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. आमचा उद्देश केवळ शेतकरी बांधवांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. कोणत्याही योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी किंवा अधिक खात्रीसाठी जवळच्या CSC सेंटर, ग्रामपंचायत किंवा अधिकृत कृषी कार्यालयाशी स्वतः संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. पण आत्ताच eKYC आणि आधार लिंकिंग ही 2 कामे पूर्ण करा, जेणेकरून जेव्हा तुमच्या जिल्ह्याचा नंबर येईल तेव्हा पैसे लगेच खात्यावर जमा होतील. तुमच्या शेजारचे शेतकरी, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक यांनाही ही माहिती. हा व्हिडिओ आत्ताच सर्वांना शेअर करा, कारण तुमचा एक शेअर एखाद्या शेतकऱ्याचे हजारो रुपये मिळवून देऊ शकतो. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शेतकरी, जय महाराष्ट्र.